आज आपल्याला बघायचं आहे जावास्क्रिप्टचा राहिलेला शेवटचा टॉपिक. त्यामध्ये दोन टॉपिक राहिलेले आहेत, एक म्हणजे डेट ऑब्जेक्ट आणि डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. असे दोन आपले राहिलेले शेवटचे टॉपिक्स आहेत. त्यामुळे जर आपण बघितलं तर जावास्क्रिप्ट डेट ऑब्जेक्ट आणि डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. तर यामध्ये आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे डेट ऑब्जेक्ट मॉडेल म्हणजे डेट ऑब्जेक्ट म्हणजे काय. आपण वेगवेगळ्या डेट ऑब्जेक्ट्स आपण बघितले की ज्याचा उपयोग आपल्या जावास्क्रिप्टच्या प्रोग्राम मध्ये आपण करत असतो. त्यामधला ऑब्जेक्ट आहे ते म्हणजे डेट ऑब्जेक्ट. तर यामध्ये डेट ऑब्जेक्टचा उपयोग आपल्या जावास्क्रिप्ट प्रोग्राम मध्ये कशा पद्धतीने करायचा याबद्दलची माहिती आपल्याला बघायची. तर या ठिकाणी जर बघितलं, बाय डिफॉल्ट जावास्क्रिप्ट विल यूज द ब्राउझर्स टाइम झोन अँड डिस्प्ले अ डेट ॲज अ फुल टेक्स्ट स्ट्रिंग. म्हणजे जावास्क्रिप्ट मध्ये जर आपण डेट ऑब्जेक्ट वापरला तर बाय डिफॉल्टली काय केलं जातं, जो काही तुमच्या ब्राउझरचा टाइम झोन असेल, म्हणजे आपला जर इंडियाचा टाइम झोन बघितला आपला +5:30 आहे, तर जो बाय डिफॉल्ट टाइम झोन असेल तो त्या ठिकाणी दाखवला होतो. त्यामध्ये तुमची डेट ही दाखवताना फुल टेक्स्ट स्ट्रिंग मध्ये दाखवली जाते. म्हणजे तुमची डेट जी डिस्प्ले होणार आहे ते पूर्णपणे डेट स्ट्रिंग ऑब्जेक्ट मध्ये किंवा स्ट्रिंग मध्ये ती डिस्प्ले केली जाणार आहे. आता इथं एक एक्झाम्पल आपण जर बघूया तर इथं एक डेट ऑब्जेक्ट आपण वापरला, त्यामध्ये डेट जर बघितली तर या ठिकाणी अशा पद्धतीने डेटचा फॉर्मॅट असणार आहे. त्यामध्ये तुमचा डे, त्यानंतर सप्टेंबर 27, 2018, त्यानंतर 9:09:39 आणि हा GMT फॉर्मॅट असणार आहे +35. आपला जो इंडिया स्टँडर्ड टाइम झोन आहे तो त्या ठिकाणी दाखवलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण डेट फॉर्मॅट वापरत असतो त्याचं पूर्णपणे अशा पद्धतीने ही डेट या ठिकाणी दाखवली आहे. डेट ऑब्जेक्ट तयार करण्यासाठी आपल्याला जर बघितला तर न्यू डेट हा जो कन्स्ट्रक्टर आहे या ठिकाणी आपल्याला वापरला असतो. त्या ठिकाणी डेट ऑब्जेक्ट तयार करायचा असेल तर न्यू डेट हा जो काही कन्स्ट्रक्टर आहे, म्हणजे न्यू स्पेस डेट आणि इन ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट हा जो कन्स्ट्रक्टर आहे या ठिकाणी वापरला जातो. तर या ठिकाणी 4 वेने आपण डेट क्रिएट करू शकतो नवीन डेट तयार करायची असेल तर. बाय डिफॉल्ट जर आपण पहिला बघितला तर न्यू डेट, या न्यू डेट मध्ये जर आपण बघितलं त्या न्यू डेट मध्ये हा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. त्यानंतर सेकंड न्यू डेट मध्ये आपण इयर, त्यानंतर मंथ, डे, आवर, मिनिट्स, सेकंड, मिली सेकंड अशा पद्धतीने तुमची डेट दाखवू शकतो. त्यानंतर थर्ड जो आहे न्यू डेट इन ब्रॅकेट डेट स्ट्रिंग. या डेट स्ट्रिंग मध्ये पूर्णपणे आपली डेटची जी काही स्ट्रिंग आहे त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी स्ट्रिंग मध्ये आपण पूर्णपणे डेट दाखवू शकतो. आणि न्यू डेट इन ब्रॅकेट मिली सेकंड, मिली सेकंद मध्ये जर आपल्याला पाहिजे असेल डेट मध्ये मिली सेकंद पाहिजे असतील तर त्या ठिकाणी अशा पद्धतीने मिली सेकंड म्हणून ह्या फॉर्मॅट मध्ये सुद्धा आपण बघू शकतो. तसे 4 वेगवेगळे वेज आहेत. त्यामध्ये नॉर्मल न्यू डेट, त्यानंतर न्यू डेट विथ पहिल्यांदा इयर, त्यानंतर मंथ, डे, आवर्स, मिनिट, सेकंड, मिली सेकंड, किंवा न्यू डेट स्ट्रिंग पूर्ण स्ट्रिंग मध्ये दाखवले जाते. आणि न्यू डेट मिली सेकंड की ज्यामध्ये मिली सेकंड सुद्धा दाखवले जाते. अशा पद्धतीने 4 पद्धतीने की 4 वेजने आपण न्यू डेट दाखवू शकतो. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, आपल्याला नवीन डेट क्रिएट करायची असेल तर आपल्याला न्यू डेट हा कन्स्ट्रक्टर या ठिकाणी वापरू लागत असतो. या ठिकाणी आपल्याला बघायचे डेट मेथड. डेट मेथड या ठिकाणी कशा पद्धतीनं ऑपरेट केली जाते ते या ठिकाणी आपल्याला बघायचं. या ठिकाणी जर आपण बघितलं या ठिकाणी आपल्याला बघायचे डेट मेथड. When a date object is created, a number of methods allow you to operate on it. Date method allow you to get and set the year, month, day, hour, minute, second, and millisecond of date object using either local or UTC, universal किंवा GMT. आपलं लोकल टायमिंग नुसार आपल्याला तो आपण सेट करू शकतो. म्हणजे ज्यावेळेस आपण एखादा डेट ऑब्जेक्ट तयार करत असतो तर त्याच्यावरती आपण भरपूरशा मेथड्स त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो किंवा त्याच्यावरती ऑपरेट करू शकतो. तर या ठिकाणी वेगवेगळ्या मेथड्स आहेत. यामध्ये गेट मेथड, गेट डेट किंवा सेट डेट या 2 प्रकारचे मेथड्स आहेत. तर या ठिकाणी आपण अप्लाय करू शकतो. ते अप्लाय करत असताना आपण इयर वरती करू शकतो, मंथ, डे, आवर, मिनिट, सेकंड, मिली सेकंड याच्यावरती आपण डेट ऑब्जेक्ट या ठिकाणी ऑपरेट करू शकतो. की यामध्ये आपण आयदर लोकल टायमिंग किंवा युनिव्हर्सल जो टायमिंग आपला UTC याच्यावरती आपण डेट ऑब्जेक्ट मेथड्स वापरू शकतो. डिस्प्लेइंग डेट, तर आताच आपण बघितलं बाय डिफॉल्ट JavaScript will output dates in full string format. When you display a date object in HTML, it is automatically converted to string with
टू स्ट्रिंग मेथड, म्हणजे या ठिकाणी पूर्ण स्ट्रिंग मध्ये तुमची डेट ऑब्जेक्ट किंवा डेट डिस्प्ले केली जाते HTML प्रोग्राम मध्ये किंवा तुमच्या जावास्क्रिप्ट प्रोग्राम मध्ये. तर या ठिकाणी ज्यावेळेस HTML मध्ये डेट ऑब्जेक्ट दिली जाते त्यावेळेस ती ऑटोमॅटिकली कन्वर्ट केली जाते स्ट्रिंग मध्ये. तर ती कन्वर्ट करण्यासाठी आपण बघत मागच्या वेळेस टू स्ट्रिंग मेथड, त्या टू स्ट्रिंग मेथडने तुमची ती स्ट्रिंग पूर्णपणे टेक्स्ट मध्ये किंवा स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट केली जाते. तशा पद्धतीने डेट डिस्प्ले करत असताना बाय डिफॉल्टली जर आपण बघितलं मग असे बघितलं बाय डिफॉल्ट त्या ठिकाणी डिस्प्ले जो काही ब्राउझरची डेट असेल ती त्या ठिकाणी डिस्प्ले केली जाते. नंतर जावास्क्रिप्ट डेटचे फॉर्मॅट्स आहेत वेगवेगळे. जावास्क्रिप्ट डेट इनपुट फॉर्मॅट जर बघितलं, देर आर जनरली 3 टाइप्स ऑफ जावास्क्रिप्ट डेट इनपुट फॉर्मॅट्स. म्हणजेच इनपुट जे फॉर्मॅट आहेत 3 पद्धतीचे इनपुट फॉर्मॅट्स आहेत. एक म्हणजे ISO डेट स्टँडर्ड डेट फॉर्मॅट आहे, यामध्ये तुमचा इयर पहिल्यांदा, त्यानंतर तुमचा मंथ आणि त्यानंतर डे. द इंटरनॅशनल स्टँडर्ड म्हणजे इंटरनॅशनल स्टँडर्ड जो ISO फॉर्मॅट आहे तो अशा पद्धतीने. हे शॉर्ट डेट फॉर्मॅट मध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी पहिल्यांदा तुमचा मंथ येत असतो, त्यानंतर मध्ये तुमचा डे आणि नंतर इयर. हा शॉर्ट डेट फॉर्मॅट आहे. किंवा लॉंग डेट फॉर्मॅट मध्ये जर आपण बघितलं तर लॉंग डेट फॉर्मॅट मध्ये तुम्ही जून हे टेक्स्ट मध्ये लिहू शकता, जून 30, 2002 किंवा 30 जून 2002 अशा पद्धतीने लॉंग डेट मध्ये सुद्धा तुम्ही लिहू शकता. अशा पद्धतीचे 3 इनपुट फॉर्मॅट्स आहेत, त्यापैकी आपल्याला पाहिजे तो फॉर्मॅट आपण या ठिकाणी वापरत असतो. ते या ठिकाणी ISO डेट, शॉर्ट डेट आणि लॉंग डेट असे 3 जावास्क्रिप्टचे डेट फॉर्मॅट्स आहेत इनपुटचे. आणि जावास्क्रिप्टचा आउटपुट फॉर्मॅट जर आपण बघितला, इंडिपेंडेंट ऑफ इनपुट फॉर्मॅट जावास्क्रिप्टची आउटपुट डेट्स इन फुल स्ट्रिंग फॉर्मॅट. म्हणजे इनपुट फॉर्मॅट काही जरी असला तरी जावास्क्रिप्टचा आउटपुट डेट फॉर्मॅट हा फुल टेक्स्ट स्ट्रिंग मध्ये फॉर्मॅट मध्ये दाखवला जातो. म्हणजे ते आउटपुट आहे त्याचं डेटचं पूर्ण टेक्स्ट स्ट्रिंग मध्ये या ठिकाणी दाखवला जातो. हा झाला त्याचा आउटपुट फॉर्मॅट. नंतर वेगवेगळ्या मेथड्स, आता मी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या मेथड्स आपण जावास्क्रिप्ट मध्ये वापरत असतो. तर त्यातली जावास्क्रिप्ट गेट डेट मेथड्स, त्यातली गेट डेट मेथड्स मध्ये अजून वेगवेगळ्या मेथड्स आहेत. These methods can be used for getting information from a date object. डेट ऑब्जेक्ट मधून आपल्याला काही इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर त्यासाठी या मेथड्स वापरल्या जातात. म्हणजे गेट म्हणजे आपल्याला काहीतरी माहिती ती डेट ऑब्जेक्ट मधून घ्यायची आहे म्हणून त्याला गेट मेथड असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी वेगवेगळ्या मेथड्स आणि त्याचे डिस्क्रिप्शन दाखवलेले आहे. या ठिकाणी पहिली मेथड जर आपण बघितली, गेट फुल इयर, गेट द इयर ॲज अ 4 डिजिट नंबर एज YYY. म्हणजेच गेट फुल इयर जर आपण डेट ऑब्जेक्ट मधून ही मेथड वापरली डेट ऑब्जेक्टला, तर त्या डेट मधले जे काही इयर असेल तर आपल्याला पूर्णपणे डिजिट मध्ये 4 डिजिट मध्ये गेट फुल इयर या मेथडने मिळत असतं. गेट मंथने आपल्याला नंबर मिळत असतो 0 ते 11, म्हणजे जो काही नंबर आहे तो त्या मंथचा तो त्या ठिकाणी आपल्याला मिळत असतो. गेट डेटने आपल्याला 1 ते 31 च्या दरम्यानची जी डेट असेल ती त्या ठिकाणी आपल्याला दाखवली जाते. गेट हवर्सने 0 to 23 हवर्स जे आपले आहेत तिथून ते हवर्स सगळे आपल्याला मिळत असतात. गेट मिनिट्स मध्ये 0 to 59 मिनिट्स पर्यंत आपले सगळे मिनिट्स त्या ठिकाणी मिळत असतात. गेट सेकंड मध्ये सुद्धा सेम तसंच 0 to 59 सेकंड पर्यंत सगळे आपल्याला सेकंड मिळत असतात. गेट मिली सेकंड मध्ये आपल्याला 0 to 999 यापर्यंत हे मिली सेकंद आपल्याला मिळू शकतो. त्यानंतर गेट टाइम नुसतं आपण म्हटलं तर गेट टाइमने आपल्याला मिली सेकंड प्रमाणे आपल्याला टाइम मिळत असतो. तर आपल्याला 1 जानेवारी 1970 पासून पुढचे सगळे टाइम्स आपल्याला किंवा आपलं पुढचं पूर्ण टाइम्स पाहिजेत सगळे टाइम्स आपण या ठिकाणी काढू शकतो. मिली सेकंड सिन्स जानेवारी 1, 1970 पर्यंत पूर्ण मिली सेकंड मध्ये आपल्याला मिळू शकतो. गेट डे ने आपल्याला वीक डेचा नंबर मिळू शकतो. ह्या आजची जी डेट असेल त्याचा वीकचा डे कोणता आहे तो आपल्याला डेट नंबर 0 to 6 या डेट नंबरने ते आपल्याला मिळू शकतो. डेट नाव या फंक्शन मुळे आपल्याला गेट टाइम आताचा जो टाइम आहे तो आपल्याला मिळू शकतो. डेट नाव या फंक्शनने पूर्णपणे टाइम आपल्याला मिळू शकतो. अशा पद्धती या गेट डेट मेथड्सने वेगवेगळ्या आपल्याला डेट ऑब्जेक्ट वरती वेगवेगळ्या मेथड्स अप्लाय करून आपल्याला माहिती या ठिकाणी मिळत असते. म्हणून गेट डेट मेथड्स या ठिकाणी वापरल्या जातात. पुढच्या मेथड्स आहेत सेट डेट मेथड्स. सेम आपल्या गेट डेट सारख्या सेट डेट्स मेथड्स आहेत. तर या ठिकाणी सेट डेट्स मेथडने आपण डेटला वेगवेगळे पार्ट्स अप्लाय सेट करू शकतो.
डेट मेथड्स आर युज्ड फॉर सेटिंग अ पार्ट ऑफ अ डेट. वेगवेगळ्या पार्ट्स आपण या ठिकाणी सेट करू शकतो. मेथड्स आणि त्याचं डिस्क्रिप्शन आपण बघितलं. सेट डेट, सेट द डे ॲज अ नंबर 131. आपण डेट सेट करू शकतो. डेट 1 ते 31 पर्यंत आपण कोणती डेट त्या ठिकाणी सेट करू शकतो. सेट फुल इयर, इयर आपल्याला पाहिजे असेल तर ते इयर आपण फुल्ली सेट करू शकतो. आवर्स सेट, मिली सेकंड, मिनिट्स, मंथ, सेकंड, सेट टाइम, अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी सेट करू शकतो. मागच्या मेथड आपण बघितलं त्या गेट, की जी डेट ऑब्जेक्ट मधून आपल्याला माहिती आपल्याला मिळत असते, परंतु सेट डेट या मेथड मध्ये आपण ती माहिती सेट करू शकतो विशिष्ट प्रकारच्या डेटला या वेगळ्या मेथड्स वापरून, या डेट मेथड वापरून ती आपण सेट करू शकतो डेट. तर अशा पद्धतीने ह्या वेगवेगळ्या मेथड्स त्या ठिकाणी वापरल्या जातात. तर प्रोग्राम्स मध्ये आपल्याला बघायचे कशा पद्धतीने ते वापरायचे. प्रोग्राम करत असताना तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने या डेट्स मेथड्स वापरल्या जातात, गेट मेथड आणि सेट मेथड. हे झाल्या सगळ्या डेट ऑब्जेक्ट तुमचा, की ज्या डेट ऑब्जेक्टचा उपयोग आपल्या जावास्क्रिप्टच्या प्रोग्राम मध्ये आपण करत असतो आणि त्याच्यामध्ये त्याचा उपयोग करून आपण वेगवेगळ्या पद्धतीने डेट सेट करू शकतो किंवा असलेल्या डेट मधून माहिती मिळू शकतो. तर या ठिकाणी अशा पद्धतीने हा डेट मेथड या ठिकाणी वापरला जातो. त्यानंतर पुढचा पार्ट आहे म्हणजे डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल, त्याला म्हटलं तर DOM. DOM ऑब्जेक्ट म्हणजे काय ते आपल्याला बघायचं. JavaScript HTML DOM. With the HTML DOM, JavaScript can access and modify all the elements of an HTML document. म्हणजे आपल्याला माहिती आहे HTML मधले वेगवेगळे टॅग्स असतात किंवा वेगवेगळे एलिमेंट्स असतात, ते ऍक्सेस करायचे असतील जावास्क्रिप्टला तर या ठिकाणी HTML DOM चा उपयोग केला जातो. म्हणजे HTML डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेलचा उपयोग करावा लागत असतो, की ज्याच्यामुळे आपण जावास्क्रिप्ट जो आहे तो वेगवेगळे जे काही एलिमेंट्स आहेत HTML डॉक्युमेंटचे तो या ठिकाणी मॉडिफाय करू शकतो. The HTML DOM, document object model. When a web page is loaded, the browser creates a document object model of the page. म्हणजे ज्यावेळेस वेब पेज लोड केलं जातं, म्हणजे आपण एखादी वेबसाईट ओपन केली आणि त्याचं वेब पेज ओपन ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस ज्यावेळेस ते वेब पेज लोड होत असतं त्यावेळेस ब्राउझर क्रिएट करत असतो ऑटोमॅटिकली बॅकग्राऊंडला डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. आपल्या पेजचं जे आहे डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल या ठिकाणी क्रिएट करत असतो. द HTML DOM मॉडेल इज कन्स्ट्रक्ट ॲज अ ट्री ऑफ ऑब्जेक्ट. ट्री ऑफ ऑब्जेक्ट प्रमाणे ते HTML DOM मॉडेल या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करत असतं आणि त्यामध्ये ट्री स्टाईल पद्धतीनं आपल्याला ते सगळे ऑब्जेक्ट्स या ठिकाणी दाखवत असतात. The HTML DOM tree objects with the object model, JavaScript get all the power it needs to create dynamic HTML. जावास्क्रिप्टला काय याच्यामुळे होत असतं की पूर्णपणे पॉवर मिळत असते आणि तो डायनॅमिक HTML पेजेस त्या ठिकाणी तयार करू शकतो किंवा डायनॅमिकली काही चेंजेस करायचे असतात त्या ठिकाणी चेंजेस करू शकतो. त्या ठिकाणी जर आपण बघितलं पुढच्या ह्याच्यामध्ये तर अशा पद्धतीनं डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल या ठिकाणी तयार होत असतं. ज्यावेळेस तुम्ही एखादं पेज वेब पेज ओपन करत असता किंवा ते वेब पेज लोड होत असतं त्यावेळेस वेब पेज लोड झाल्यानंतर ऑटोमॅटिकली डॉक्युमेंट ऑब्जेक्ट बॅकग्राऊंडला या ठिकाणी तयार होत असतं. अशा पद्धतीने हे मॉडेल दाखवलेलं आहे. आपण एखादं वेब पेज ओपन केलं ते म्हणजे डॉक्युमेंट, नंतर रूट एलिमेंट आपल्याला माहिती आहे की पहिला आपण वापरला एलिमेंट किंवा पहिला टॅग आपण वापरला HTML. HTML टॅगचे सुद्धा आपण दोन वेगळे पार्ट्स आहेत. त्यामध्ये हेड एक सेक्शन आहे आणि दुसरा आहे बॉडी सेक्शन. हेड सेक्शन मध्ये जर आपण बघितलं वेगळे एलिमेंट आपण वापरत असतो. यामध्ये टायटल वापरलं, टायटलला टेक्स्ट दिलं माय टायटल किंवा हे झालं सगळं हेड एलिमेंट मध्ये. किंवा बॉडी टॅग मध्ये आपण वापरले वेगळे ऍट्रिब्यूट आपण वापरला HRFF एलिमेंट वापरला A टॅग, त्यानंतर H1 टॅग. H रेफरन्स हा ऍट्रिब्यूट वापरला, त्यानंतर एलिमेंट A वापरला म्हणजे A टॅग वापरला, त्यामध्ये टेक्स्ट दिला माय लिंक. नंतर एलिमेंट H1 यामध्ये दिला टेक्स्ट माय हेडर. अशा पद्धतीने जे आपण एलिमेंट्स वापरले किंवा आपले जे काही टॅग्स वापरले त्याचं ट्री सारखं स्ट्रक्चर या ठिकाणी या डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल मध्ये तयार होत असतं आणि ते मॉडिफाय करायचं जावास्क्रिप्ट त्या ठिकाणी मॉडिफिकेशन करू शकतो. HTML DOM च्या मदतीनं ह्या डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेलच्या मदतीनं जावास्क्रिप्ट या ठिकाणी चेंजेस करू शकतो किंवा मॉडिफिकेशन या ठिकाणी करू शकतो. अशा पद्धतीनं हे डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल या ठिकाणी तयार होत असतं की ज्या पद्धतीने आपण वेगवेगळे टॅग्स वापरत असतो किंवा वेगवेगळे एलिमेंट वापरत असतो ते एलिमेंट्स अशा पद्धतीने ट्री टाईपचं स्ट्रक्चर या ठिकाणी तयार होत असतं. त्याला म्हटलं तर डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. तर या डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेलमुळे काय केलं जातं तर या डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेलमुळे जावास्क्रिप्ट कॅन चेंज ऑल द HTML एलिमेंट्स इन द पेज. जावास्क्रिप्ट काय करू शकतो तर पूर्ण HTML एलिमेंट्स म्हणजे पूर्ण HTML टॅग्स या ठिकाणी चेंज करू शकतो त्या पेज मधले.
जावास्क्रिप्ट कॅन चेंज ऑल द HTML ॲट्रिब्यूट. HTMLचे सगळे काही ॲट्रिब्यूट्स आहेत वेगवेगळ्या एलिमेंटचे, ते सगळे ॲट्रिब्यूट्स या ठिकाणी चेंज करू शकतो पेजमध्ये. किंवा जावास्क्रिप्ट कॅन चेंज ऑल द CSS स्टाईल इन द पेज. जे CSS वेगळ्या स्टाईल्स आहेत, कास्केडिंग सेल स्टाईल, त्या सगळ्या स्टाईल्स या ठिकाणी चेंज करू शकतो. जावास्क्रिप्ट कॅन रिमूव्ह एक्झिस्टिंग HTML एलिमेंट अँड ॲट्रिब्यूट. ते पूर्णपणे जे काही ऑलरेडी असलेले HTML एलिमेंट काढू शकतो किंवा त्याच्या ॲट्रिब्यूट्स काढू शकतो, किंवा नवीन ऍड करायचे असतील तर नवीन HTML ॲट्रिब्यूट्स या ठिकाणी ऍड करू शकतो. जावास्क्रिप्ट कॅन रिॲक्ट ऑल एक्झिस्टिंग HTML इव्हेंट इन द पेज. सगळ्या इव्हेंटला तो रिॲक्ट करू शकतो. म्हणजेच काय करू शकतो, तर जेवढे काही एलिमेंट्स आहेत आपल्या HTML डॉक्युमेंटमध्ये ते सगळे मॉडिफाय करण्याची पॉवर ही आपल्या जावास्क्रिप्टला असते. कारण या HTML डॉक्युमेंट मॉडेलमुळे, DOM मुळे, डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेलमुळे आपण या ठिकाणी सगळे चेंजेस या ठिकाणी या जावास्क्रिप्टला या ठिकाणी करता येत असतात. म्हणून जर आपण बघितलं त्याच्या ठिकाणी HTML चे एलिमेंट्स म्हणजे टॅग चेंज करू शकतो, त्यातले ॲट्रिब्यूट्स, CSS स्टाईल्स त्यामध्ये रिमूव्ह करू शकतो एलिमेंट ॲट्रिब्यूट्स, किंवा नवीन ऍड करू शकतो, किंवा सगळ्या इव्हेंटला तो रिॲक्ट करू शकतो. तशा पद्धतीने डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल म्हणजे DOM मुळे आपले वेगवेगळे चेंजेस या ठिकाणी जावास्क्रिप्ट या ठिकाणी आपल्या पेज मध्ये करू शकतो. अशा पद्धतीने हे जे HTML DOM आहे म्हणजे काय हे आपल्याला बघायचं. व्हॉट इज द HTML DOM? The HTML DOM is a standard object model and programming interface for HTML. म्हणजे काय, HTML DOM हे काय स्टँडर्ड ऑब्जेक्ट मॉडेल आहे आणि प्रोग्रामिंग इंटरफेस फॉर HTML. हा एक प्रोग्रामिंग इंटरफेस आहे HTML साठी. त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग जी जावास्क्रिप्ट प्रोग्रामिंग आपली लँग्वेज आहे त्यासाठी एक इंटरफेस जो HTML चा इंटरफेस त्या ठिकाणी वापरला जातो. इट डिफाइन्स या ठिकाणी काय केलं जातं, द HTML एलिमेंट्स ॲज अ ऑब्जेक्ट. या ठिकाणी काय केलं जातं, HTML डॉक्युमेंट मध्ये HTML एलिमेंट सगळे ऑब्जेक्ट म्हणून घेतले जातात. द प्रॉपर्टीज ऑफ ऑल HTML एलिमेंट्स, the methods to access all HTML elements, the events for all HTML element. म्हणजे काय यामध्ये आपण HTML सगळे एलिमेंट ऑब्जेक्ट म्हणून घेऊ शकतो. त्यानंतर प्रॉपर्टीज, मेथड्स, इव्हेंट्स या सगळ्याचा उपयोग या ठिकाणी HTML DOM मध्ये आपण करत असतो. म्हणजेच काय, इन अदर वर्ड्स HTML DOM इज अ स्टँडर्ड फॉर हाऊ टू गेट, चेंज, ऍड और डिलीट HTML एलिमेंट्स. म्हणजे HTML DOM डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल हे काय आहे, तर एक स्टँडर्ड आहे. त्याच्यामुळे आपण काय करू शकतो, हाऊ टू गेट, चेंज, ऍड और डिलीट HTML एलिमेंट. म्हणजे आपण HTML डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेलमुळे आपण कोणतेही एलिमेंट ऍड करू शकतो, त्यामध्ये चेंज करू शकतो, ते रिमूव्ह करू शकतो किंवा डिलीट करू शकतो. अशा पद्धतीनं HTML डॉक्युमेंट ऑब्जेक्ट या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे आपले जे काही वेगवेगळे टॅग्स आहेत किंवा वेगळे एलिमेंट्स आहेत आपल्या वेब पेज मध्ये, ते सगळे चेंज करणे, त्यामध्ये ऍडिशन करणे, ते डिलीट करणे किंवा ते वेगवेगळे एलिमेंट मिळवणे यासाठी या HTML डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेलचा उपयोग या ठिकाणी केला जातो. JavaScript HTML document object model elements. Finding a HTML element often with JavaScript you want to manipulate HTML element. म्हणजेच काय, तर आपल्याला फाइंड करायचे असतील HTML एलिमेंट JavaScript मध्ये, तर JavaScriptला काय केलं तर HTML एलिमेंट पहिल्यांदा मॅनिप्युलेट करावं लागत असतं. To do so, you have to find the element first. There are couple of ways to do this. पहिल्यांदा तुम्हाला एलिमेंट फाइंड करायला लागेल. तर फाइंडिंग आपण HTML एलिमेंट कशा पद्धतीने करू शकतो, फाइंडिंग HTML बाय ID. त्या ID ने आपण फाइंड करू शकतो, किंवा त्या टॅग नेमने, जे टॅग वापरला त्याने फाइंड करू शकतो. एखादा क्लास वापरला असेल एलिमेंटचा, तो क्लास नेमने किंवा HTML ऑब्जेक्टच्या कलेक्शनने आपण या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो पहिल्यांदा एलिमेंट, आणि त्यानंतर त्याच्यावरती मॅनिप्युलेशन करून या ठिकाणी आपण JavaScript HTML डॉक्युमेंट मॉडेल एलिमेंट्स या ठिकाणी अप्लाय करू शकतो. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे JavaScript HTML डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल इव्हेंट्स. HTML document object model allows a JavaScript to react to HTML events. म्हणजे काय, HTML चे जे काही इव्हेंट्स आहेत ते रिएक्ट करण्यासाठी HTML डॉक्युमेंट मॉडेल अलाव करत असतो जावास्क्रिप्टला. तर या ठिकाणी जे काही इव्हेंट्स HTML मध्ये असतात ते आपल्या HTML डॉक्युमेंट्स मध्ये असतात, त्याला रिएक्ट करण्याचं काम, रिएक्ट करण्यासाठी HTML डॉक्युमेंट मॉडेल आपल्याला अलाव करत असतो.
JavaScript can execute it when an event occurs, like when a user clicks on HTML element. To execute code when a user click on element, add JavaScript code to an HTML event attribute. तर या ठिकाणी तर काय होत असतं, JavaScript can be executed when an event occurs, like when a user click on HTML element. त्यावेळेस HTML element वरती युजर क्लिक करत असतो त्यावेळेस JavaScriptचा कोड या ठिकाणी एक्झिक्यूट होत असतो, की ज्यावेळेस ती एखादी क्लिकची इव्हेंट ऍक्युअर झाली तर बरोबर त्या इव्हेंट्स मध्येच जे काही त्याचे इव्हेंटचे ऍट्रिब्यूट्स आहेत त्यामध्ये जावास्क्रिप्टचा कोड ऍड केला जातो आणि त्यामध्येच बरोबर ज्यावेळेस ती इव्हेंट एक्झिक्यूट होईल त्यावेळेसच तो जावास्क्रिप्टचा कोड सुद्धा त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला. म्हणजे दाखवले ऑन क्लिक इज इक्वल टू जावास्क्रिप्ट. ऑन क्लिक ही इव्हेंट आहे, तर या इव्हेंट मध्ये जे काही इव्हेंटचे ऍट्रिब्यूट्स आहेत त्यामध्ये तो जावास्क्रिप्टचा कोड टाकला जातो आणि त्यामध्ये कोणतीही जावास्क्रिप्टची ऍक्शन रन करायची त्या ठिकाणी रन केली जाते. जिथे ऑन क्लिक या इव्हेंट मध्येच त्याचा जो काही कोड आहे जावास्क्रिप्टचा कोड त्या ठिकाणी ऍड केला होता. अशा पद्धतीनं HTML मॉडेल मध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर या ठिकाणी अशा पद्धतीनं डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेलचा या ठिकाणी उपयोग होत असतो. इव्हेंट्स मध्ये त्या ठिकाणी रिॲक्ट करत केल्या जातात इव्हेंट्स. त्यानंतर पुढचा पार्ट आहे वेगळ्या इव्हेंट्स जे आपण बघितल्या ते इव्हेंट्स आपण या ठिकाणी बघू शकतो. एक्झाम्पल्स ऑफ HTML इव्हेंट्स. तर एक्झाम्पल कुठल्या इव्हेंट्स HTMLचे आपल्याला माहिती आहेत. वेन अ युजर वेगवेगळे HTML इव्हेंट्स आहेत. वेन अ युजर क्लिक्स द माउस म्हणजे क्लिक इव्हेंट, वेन अ पेज इज लोडेड, वेन अ इमेज हॅज लोडेड, वेन माउस मूव्ह ओव्हर अन एलिमेंट, एखाद्या एलिमेंटवरती माउस मूव्ह केला, किंवा इनपुट फील्ड चेंज, इनपुट फील्ड मध्ये आपण काही वेगळं इनपुट टाकलं, HTML फॉर्म इज सबमिटेड, फॉर्म जर आपण सबमिट केला, किंवा युजर स्ट्रोक अ की, एखादी की प्रेस केली. असे वेगवेगळे इव्हेंट्स HTMLचे असतात. त्या इव्हेंट्स या ठिकाणी रिॲक्ट करण्याचं काम या ठिकाणी जावास्क्रिप्ट करत असतं. HTML डॉक्युमेंट ऑब्जेक्टच्या मदतीनं त्या इव्हेंट्स रिॲक्ट करू शकतो जावास्क्रिप्ट. आणि त्या रिॲक्ट करत असताना जे काही इव्हेंट आहे त्याच्या ऍट्रिब्यूट्स मध्ये तो कोड जावास्क्रिप्ट त्या ठिकाणी ऍड केला होता. अशा पद्धतीनं डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल या ठिकाणी वर्क करत असतं. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर अशा पद्धतीनं त्या सगळ्या जे काही इव्हेंट्स आहेत ते या ठिकाणी किंवा जे काही वेगवेगळे एलिमेंट्स आहेत ते या ठिकाणी या डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेलच्या मदतीनं या ठिकाणी ऍक्सेस केले जातात. त्यानंतर पुढचं बघायचं ओपन सोर्स सॉफ्टवेअर. वेगवेगळे ओपन सोर्स सॉफ्टवेअर्स आहेत. जे का आपण जावास्क्रिप्टचं आपण बघितलं किंवा वेगवेगळे वेब पेजेस बघितले की कशा पद्धतीनं जावास्क्रिप्ट किंवा HTMLच्या मदतीने आपण डिझाईन करू शकतो किंवा त्यामध्ये सगळे इन्फॉर्मेशन टाकू शकतो. त्याच पद्धतीने काही वेगळे सॉफ्टवेअर्स आहेत त्यांना म्हटलं तर ओपन सोर्स सॉफ्टवेअर. यू कॅन बिल्ड अ वेबसाईट युजिंग दिस पॉप्युलर फ्री अँड ओपन सोर्स वेबसाईट बिल्डिंग टूल्स. तर ओपन सोर्स सॉफ्टवेअर्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण स्वतःची वेबसाईट फ्री मध्ये तयार करू शकतो. त्यासाठी वेगवेगळे टूल्स त्या वेबसाईट ओपन सोर्स वेबसाईट वरती दिलेले असतात आणि त्या टूल्सच्या आधारे तुम्ही वेगवेगळे वेबसाईट बनवू शकतो. द फॉलोइंग आर सम ऑफ द ओपन सोर्स वेबसाईट बिल्डिंग टूल्स दॅट यू कॅन यूज टू बिल्ड युअर ओन वेबसाईट विदाउट मच नॉलेज अबाउट प्रोग्रामिंग ऑर द इंटरनेट. म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रोग्रामिंगचं नॉलेज नसेल किंवा तुमच्याकडे इंटरनेट नसेल तरी हे जे काही खालचे वेबसाईट्स आहेत त्याच्यावरती काही टूल्स दिलेत, म्हणजे वर्डप्रेस, कंपोजर, जुमला, ड्रुपल, ओपन CSS, ओपन CMS अशा पद्धतीने हे टूल्स आहेत. त्या टूलच्या मदतीने जर आपण बघितलं, या टूलच्या मदतीने आपण जर आपलं काम केलं तर या टूलच्या मदतीने तर या ठिकाणी आपण स्वतःची वेबसाईट आपण स्वतः फ्रीली डिझाईन करू शकतो. आणि त्या ठिकाणी डिझाईन करत असताना आपल्याला प्रोग्रामिंगचं नॉलेज जरी नसेल यामध्ये जे काही वेगवेगळे टूल्स दिले आहेत त्या टूलच्या मदतीने आपण स्वतः वेबसाईट डिझाईन करू शकतो. तर वेगळे या ठिकाणी हे दिलेले हे टूल्स वेबसाईट्स आहेत त्यांची नाव वर्डप्रेस, कंपोजर, जोमला, ड्रुपल आणि ओपन CMS अशा पद्धतीने वेगवेगळे सॉफ्टवेअर्स या ठिकाणी वापरले जातात. तर एवढं तर या ठिकाणी या आपल्या सगळं पूर्ण जावास्क्रिप्ट मध्ये
या ठिकाणी वेगळे अशा पद्धतीनं वेगळे सॉफ्टवेअर्स, आपल्यानंतर एक सॉफ्टवेअर बघायचं कंपोजर.